बसायचे आणि माझ्या तोंडातून तुमचा वर्ड नाही आला तर तुम्ही इथेच थांबायचे. मग किती जणांचं करेक्ट आहे ते बघूयात आपण. माझ्या तोंडातून वर्ड आला तर पटकन खाली जाऊन बसा, नाहीतर इथेच थांबा. ओके, सो 5 वर्ड्स बोलतोय, लक्ष देऊन ऐका. सॉरी, हेल्प, टेबल, डॉग, कॅट. थँक्यू सो मच. यानंतर बऱ्याच वेळापासून सुरुवातीपासून तुम्ही मशीन इथे बघताय, तर तुम्हाला वाटत असेल मशीन ठेवली काय, या मशीनचा उपयोग काय. तर या मशीनचं एक नाव आहे, पण ते नाव जर मी तुम्हाला सांगितलं ना, ते फार अवघड नाव आहे. म्हणजे तुम्हाला सांगून उपयोग नाही, कारण ते नाव नॉर्मली आपण कधी बोलत नाही, राईट. हा, अजून एक सांगायचे, एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, इंटरव्हल मध्ये सांगायचं होतं, राहून गेलं माझ्याकडून. जे वर्ड्स मी आता इंग्लिश वर्ड्स तुम्हाला सांगितले ना, तर शक्यतो मुलं जास्त आहेत म्हणून खास सांगतोय की इंग्लिश वर्ड. ए फॉर बी फॉर सी फॉर. ओके, हेच तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्हाला हेच शाळेमध्ये शिकवलेलं आहे. पण या गोष्टीमुळे जे मराठी वर्ड्स आहेत किंवा मराठी जे काही कार्यक्रम आहेत ते मागं पडत चालले. त्यामुळे आमचेच एक मित्र आहेत, त्या मित्रांनी उमेश आघाव म्हणून, तर त्यांनी मराठमोळा माणूस आहे आणि अतिशय तरुण मुलगा आहे, तर त्याने हे पुस्तक बनवलंय. याच्यामध्ये अल्फाबेटच आहेत जे मी आता माझ्या पुस्तकात वापरले, बॉल, कॅट, टेबल वगैरे या टाईपचे. एस फॉर सॉरी हेच आपल्याला शिकवलंय. याच्यामध्ये ए फॉर ऍपल नाहीये, ए फॉर अर्जुन आहे. पण अर्जुन कोण होता हे मे बी मुलांना माहित नसतं, पण आई वडिलांना माहिती असेल अर्जुन कोण होता. तर तुम्ही इथे बघितलं तर इथे ए फॉर अर्जुन. अर्जुन हा महाभारतातील एक महान योद्धा होता. कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याला भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले होते. आणि सेम इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून दिलेले आहे. अर्जुन वॉज अ लेजेंडरी वॉरियर फ्रॉम द महाभारता. ही वॉज गाइड बाय लॉर्ड कृष्णा इन द बॅटल ऑफ कुरुक्षेत्र. सेम. बी फॉर बलदेव. बलदेव हा होता श्रीकृष्णाचा मोठा भाऊ. सी फॉर चाणक्य. डी फॉर द्रौपदी. ई फॉर एकलव्य. एफ फॉर फार्मर शेतकरी. जी फॉर गंगा. एच फॉर परफेक्ट. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, मराठी शब्द, मराठी कल्चर, मराठी संस्कृती, या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी अतिशय चांगलं आहे. एवढंच नाहीये, याच्यामध्ये गीतेचं सार दिलेलं आहे, सीझन्स, ऋतू दिलेले आहे, आणि चटाई, छत्रपती, या पद्धतीने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली होती, ऍक्च्युली माझा जवळचा मित्र आहे तो, त्यामुळे त्याला मी रिक्वेस्ट केली होती की याची जी प्राइस आहे 150 रुपीज तिने ठेवली होती. म्हणलं आज खूप मुलं येणार आहेत आणि आत्ताच्या काळातल्या मुलांना आपली संस्कृती, आपलं कल्चर हे त्यांच्यावर पोहोचलं पाहिजे. डी फॉर डॉग म्हणण्यापेक्षा त्यांना डी फॉर द्रौपदी कोण होती हे कळलं पाहिजे. आपलं जुनं जे काही कल्चर आहे ते मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी आज विनंती करून त्यांना आम्ही 150 रुपयांचं पुस्तक आहे ते 50 रुपये सवलत देऊन 100 रुपयांमध्ये त्यांना विनंती केली. त्यांनी बाहेर स्टॉल लावलाय, तर नक्की हा शो संपल्यानंतर त्या स्टॉलवर व्हिजिट करा. तुम्ही